नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्धाचा आदि मध्य अंतिमही कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पुण्यक्षेत्र असलेला भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, या तीनही रत्नांच्या 24ही गुणांचे स्मरण करून देवानं पियदसी महान सम्राट अशोक मौर्य बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाची ओळख करून देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून किसा गौतमीच्या बुद्धाप्रती असलेल्या गौरवाच्या उद्गारानं किसा गौतमी थेरी गाथामध्ये जेव्हा तिचा एकुलता एक बाळ रोहित नावाचा बाळ सर्पदंशानं मृत्यू होतो आणि ती भिक्खुणी संघामध्ये प्रवचित होत असते, तर त्यावेळी ही किसा गौतमी ही भिक्खुणी बुद्धाची स्तुती करते, गौरव करते। इतक्या सुंदर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किसा गौतमीचे गौरव उद्गार असं ते चॅप्टर आहे। काय म्हणते किसा गौतमी की धन्यती, म्हणजे पालीमध्ये असं आहे, निपुता नुनं सो माता, निपुता नुनं सो पिता, निपुता इदी सो पतिती। याचा अर्थ धन्यती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्यते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला, आणि धन्यती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये असं म्हणतात, काय म्हणतात की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी या जगात बुद्ध उत्पन्न होतात, जन्मास येतात। या वचनाने आज रमाई बुद्धविहार नाचनगाव वर्षावास प्रवचन मालिकेच्या अंतर्गत रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव परिसर आणि माझ्या समोर उपस्थित असलेल्या रमादेवी उत्कर्ष महिला मंडळाच्या सर्व उपासक उपासिकांना मंगलाची कामना, मंगल मैत्रीची भावना आणि सर्वांप्रती नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। तर आज आपण विशेष धम्मदेसना म्हणून नवरात्री स्पेशल असा जो विषय आहे, तर आज या ठिकाणी ज्याला बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांचं किती महत्व आहे, स्त्री शक्तींचं
गायन किती आहे. थेरी गाथा जर आपण हा ग्रंथ वाचला तर या थेरी गाथामध्ये ज्या स्त्रिया ज्या भिक्खुनी बनून संघामध्ये भिक्खुनी संघामध्ये प्रवचित होतात त्यांचा अत्यंत लोकप्रिय ग्रंथ म्हणजे त्रिपिटकाचा सार म्हणजे थेरी गाथा. हा थेरी गाथा ग्रंथाचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला माहित पडतं आज खऱ्या अर्थानं जे देवी, देव, देवता आणि देवा हे जे शब्द आहे, मी जर हा शब्द उच्चारला की देवी, देव, देवता किंवा आपण आवाहन सूत्रामध्ये भुम्मा भुम्माचे देवा म्हणतो. महान सम्राट अशोकांनी त्यांच्या 84,000 शिलालेखांमध्ये आपल्या नावाच्या समोर एक विशेषण लावलं होतं. ते विशेषण म्हणजे देवानंग पियदस्सी. देवानंग असं संबोधन सम्राट अशोक स्वतःच्या नावाच्या समोर लावत आहे. तर देवा, देवी, देवता हे शब्द जर तुम्हाला कसं तरी वाटते, हे शब्द ऐकल्याच्या नंतर कसं तरी वाटते की हे देवी, देव हे शब्द म्हणजे बौद्ध धर्मातही देवी देवता आहे बा. कधी कधी परित्राण पाठामध्ये ते शब्द येतात. तर अनेक लोक विचारतातही की देवी, देव, देवता हे शब्द कसे बौद्ध धर्मामध्ये किंवा 31 प्रकारचे देवता म्हणून जे काही आहे आपण वाचतो बौद्ध साहित्यामध्ये. तर ऍक्च्युली लक्षात ठेवायचं आहे, आपण ध्यानात ठेवायचं आहे की सर्व भाषाची जननी ही पाली भाषा आहे. पालेती इति पाली, जगाचं पालन पोषण करणारी पाली भाषा आहे. आणि हे पाली शब्द आहे. पाली शब्द आहे. कोणते शब्द पाली? देवी हा शब्द पाली आहे. देव हा शब्द पाली आहे. देवता हा शब्द पाली आहे. देवा हा शब्द पाली आहे. देवानंग पियदस्सी हा शब्द पाली आहे. तर हे ऍक्च्युली आपण लक्षात घेतलं पाहिजे की देवी, देव, देवता हे सर्व पाली शब्द आहे. पण नंतरच्या काळामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर आपल्याला सर्वांना माहित झालं की देवी देवता, आता देवी देवता कोणते तर 33 कोटी देवी देवतांचं गायन या भारतामध्ये आहे असं आपण ऐकतो की या भारतामध्ये किती देवी देवता आहे म्हणते? 33 कोटी. बाहेर देशामध्ये नाही. तर हे 33 कोटी देवी देवता म्हणजेच काय? तर 33 कोटी देवी देवता आणि हे 33 कोटी देवी देवतांचं निवासस्थान आता ते हिंदू ब्राह्मणी व्यवस्था काय सांगते की या भारतामध्ये 33 कोटी देवी देवता आहे. आमचे 33 कोटी देवी देवता आहे आणि हे सर्व 33 कोटी देवी देवता गायीच्या पोटामध्ये वास करतात, राहतात. सांगा आता गायीच्या पोटामध्ये देवी देवता राहू शकते का? म्हणून तर ते गाय पवित्र आहे. गायचं गोमूत्रही पवित्र आहे, गोबरही पवित्र आहे, कारण गायीच्या पोटातच 33 कोटी देवी देवता राहतात. बरं तुम्हाला तर ही गोष्ट खरी वाटते का? तर हे 33 कोटी देवी देवता ऍक्च्युली आपण लक्षात घ्यायचं की देवी देवता हा शब्दच पाली आहे. देव आणि देवी कोणाला म्हणायचं? आपण कधी सिद्धार्थ गौतमाचा लुंबिनीचा जन्म जर हे आपण उदाहरण बघितलं तर आपण म्हणतो की सिद्धार्थ गौतमाचा जन्म ज्या देवीच्या पोटी झाला तिचं नाव काय होतं? कोण सांगेल? महामाया. काय नाव होतं? आता तुम्ही म्हणता जुने जे लोक आहे का नाही, जुने लोक माहित आहे का काय म्हणायचे? म्हणजे असा प्रश्न जर विचारला की बुद्धाच्या आईचे नाव काय, तर आता म्हणतात तुम्ही महामाया. आता ते बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचता म्हणून. पण जुने लोक माहित आहे का काय म्हणायचे? आम्ही जर असं विचारलं की बुद्धाच्या आईचं नाव काय, तर जुने सर्वच लोक म्हणायचे महामाया देवी. काय म्हणायचे? महामाया देवी म्हणत नव्हते, माया देवी. बुद्धाच्या आईचं नाव मी विचारायचं जुन्या लोकांना. आताही विचारा तुम्ही जुन्या लोकांना की बुद्धाच्या आईचं नाव काय, तर ते सरळ सांगतील. काय सांगतील? माया देवी. काय सांगतील? आता तुम्ही म्हणायला लागले की महामाया किंवा महामाया देवी. पण जुने लोक माया देवीच म्हणतात. काय म्हणतात? माया देवी. आता माया देवी हा शब्द आहे कुठं? जुन्या लोकांचं खरं आहे का? तर माया देवी हा शब्द तुम्हाला लुंबिनीचा जो सम्राट अशोकाने स्तंभ कोरला ना, स्तंभ, त्या स्तंभाला रुम्मिणी देवी स्तंभ म्हणतात. सम्राट अशोकाने जो स्तंभ उभारला का नाही लुंबिनीला जर तुम्ही जा तर त्या स्तंभाचंच नाव आहे अशोक स्तंभाचा जुना स्तंभ. त्या स्तंभावर शब्द लिहिलेला आहे रुम्मिणी देवी. रुम्मिणी देवी. देवी म्हणजे देवी.
देई म्हणजे काय? देवी. रुक्मिणी देई स्तंभ असा उल्लेख आहे त्या. आता देई म्हणजे काय तर देवी होते आणि रुक्मिणी म्हणजे काय तर रुक्मिणी होते. पालीमध्ये लिहून आहे त्या सम्राट अशोकाचा शिलालेख लुंबिनीचा. रुक्मिणी देई, रुक्मिणी देई. तुम्हाला माहित असेल माता रमाईच्या आईचं नाव सुद्धा रुक्मिणीच होतं, रुक्मिणी होतं. तर हे पालीच नाव आहे. तर लक्षात घ्या, हे जे मायादेवी म्हणा किंवा महामायादेवी म्हणा, तर आजही माहिती आहे का तुम्हाला सांगतो, बुद्धाची जी प्राचीन परंपरा आहे, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या वेळी मातृसत्ताक पद्धती होती. कोणती सत्ता? मातृसत्ताक पद्धती. म्हणून तर आईचं नाव होतं महाप्रजापती गौतमी. गौतमीवरूनच गौतम बुद्ध आहे की नाही, म्हणजे आईचं नाव लागते. सारीपुत्ताच्या आईचं नाव सारी आहे म्हणून त्याला सारीपुत्त म्हणतात आहे की नाही. म्हणजे महाप्रजापती गौतमी म्हणजे आईचं नाव त्यावेळी लागलं जात होतं. तर आपण असे अनेक नावं पाहतो. महामाया देवी, वडाच्या झाडाखाली 6 वर्षानंतर तपश्चर्या झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाला खीरदान देणारी कोण आहे? सुजाता. पण जुने लोक आता सुजाता देवीच म्हणतात का नाही? सुजाता देवी त्या ठिकाणी पोहोचली. पण लक्षात घ्या, आजही माहित आहे का, उत्तर भारतामध्ये, उत्तर भारत म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार मध्ये बुद्धगयेकडे म्हणा, आजही उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये माहित आहे का, तुमच्या आधार कार्डावर तुम्ही पहा, सुनीता असेल तर सुनीता देवी, ललिता असेल तर ललिता देवी. तिकडे उत्तर भारतामध्ये माहित आहे का, स्त्रियांच्या आधार कार्डावर, प्रत्येक स्त्रियांच्या आधार कार्डावर, मग ते मध्य प्रदेश असो का ते उत्तराखंड असो का छत्तीसगड असो का युपी बिहार असो, तिकडल्या महिलांच्या आधार कार्डवर सुनीता देवी, ललिता देवी अशीच नावं आहे. आताही आहे, फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये चेंज झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये काय आहे? आधार कार्डावर सुनीताबाई, ललिताबाई, गीताबाई अशा पद्धतीचं आहे की नाही. पण तिकडे नाही आहे. आता तिकडे उत्तर भारतामध्ये ते का नाही आहे, तर बुद्धाची प्राचीन परंपरा आजही उत्तर भारतामध्ये आहे. उत्तर भारतामध्ये आहे. तिथल्या स्त्रियांच्या नावाच्या मागे देवी हा शब्द आजही त्या महिला लिहितात, ललिता देवी, सुनीता देवी. तर ही बुद्धाची प्राचीन परंपरा आहे. तर देवी कोणाला म्हटलं जातं आणि देव कोणाला म्हटलं जातं, तर लक्षात घ्या, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात जर तुम्ही वाचलं तर 4 प्रकारचे देवी देवता सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे देवी देवता किंवा त्याला 4 प्रकारचे पती पत्नी म्हणून त्या ठिकाणी संदर्भ आलेला आहे. तर देवी आणि देव कोणाला म्हटलं जातं ते आपण पहिले ध्यानात घेऊया. तर देवी कोणाला म्हटलं जातं, तर जी स्त्री बुद्धाच्या पंचशिलाचे, आर्य अष्टांगिक मार्गाचे, 10 पारामिताचे पालन करणारी जी स्त्री आहे, म्हणजे सरळ सरळ बुद्धाच्या विचारांचं, धम्माच्या विचाराचं आचरण करणारी जी स्त्री आहे तिला आपण उपासिका म्हणतो. जी पंचशिलाचं, अष्टांगिक मार्गाचं पालन करते, शिलानुचारी आहे, शिलाचारी आहे, अशा स्त्रीला देवी म्हणतात. समजलं तुम्हाला? आता स्त्रीला म्हणजे पंचशिलाचं, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणाऱ्या, बुद्धाच्या तत्वशिलाचं पालन करणाऱ्या स्त्रीला देवी म्हटलं जातं. म्हणजे देवी म्हटलं जातं. तर पुरुष असेल तर देव. जो पुरुष बुद्धाच्या पंचशिलाचं, बुद्धाच्या तत्वशिलाचं, अष्टांगिक मार्गाचं, बुद्धाच्या धम्माच्या विचारसरणीचं जो आचरण करतो, अशा पुरुषाला देव म्हटलं जात होतं. समजलं तुम्हाला? देव आणि देवी. तर मला सांगा, ज्या घरामध्ये पंचशिलाचे पालन करणारी स्त्री म्हणजे देवी आहे आणि पंचशिलाचं पालन करणारा देव आहे म्हणजे तो पती आहे, तर असे देवी आणि देव असे जर प्रत्येक घराघरामध्ये देवीप्रमाणे आणि देवप्रमाणे पती पत्नी असेल तर काय त्या घरामध्ये कलह होईल, भांडण होईल? काय कुठल्या मंदिरामध्ये देवाला आणि देवीला नमस्काराला किंवा पाया लागायला किंवा ते दर्शन घ्यायला जाण्याची गरज आहे? नाही. जी स्त्री पत्नीच्या रूपामध्ये आणि जो पुरुष पतीच्या रूपामध्ये बुद्धाच्या पंचशील तत्वशिलाचं पालन करतो तेच खरे देवी देवता आहे. समजलं का? मंदिरात शोधण्याची गरज नाही. तर भारतामध्ये जे 33 कोटी देवी देवता म्हणतात, तर ते 33 कोटी देवी देवता नव्हे, हेच ते पंचशिलाचं पालन करणारा देव पुरुष म्हणजेच उपासक आणि देवी स्त्री म्हणजे उपासिका.
म्हणून लक्षात घ्यायचं की देवीनं देव कोणता, तर देव तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. जर तुम्ही बुद्धाच्या शिलाचं आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करत असाल, आता माझ्या समोर कोण बसलेले आहे, इकडल्या बाजूनं देव्या बसलेल्या आहे, जिवंत देव्या, आणि इकडल्या बाजूनं देव लोक बसले. देव लोक म्हणजे कोणते, हेच उपासक पुरुष आहे का नाही. तर असे देवता लोक, तर जिवंत देवी आणि जिवंत देव जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ बघा. कोणता ग्रंथ, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ. त्याच्यामध्ये माहितीये का, आम्रपाली नावाची जी स्त्री आहे बुद्धाला भोजनासाठी आमंत्रित करायला जाते, आणि मग माहितीये का लगेच त्या वैशालीचे वज्जी राजे बुद्धाकडे धावत येतात. कशासाठी, भोजनाचं निमंत्रण घेऊन. तर जसे वज्जी लोक त्या बुद्धाकडे येतात आमंत्रण घेऊन, वैशालीची घटना ही नीट लक्ष द्या. तर माहित आहे का, बुद्ध भिक्खू संघाला असं उद्देशून सांगतात, भिक्खूनो बघा, ते वज्जी लोक बुद्धाकडे पोहोचायचेच राहते, दुरून येताना दिसते भगवंताला. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे, भिक्खूनो बघा, तुम्ही देवता लोक पाहिले का, देवता लोक पाहिले का. तर भिक्खूंना वाटते नाही, आम्ही देवता लोक तर नाही पाहिले. बुद्धाकडे पाहतात, ते बघा म्हणते वज्जी लोक माझ्याकडे येत आहे, इकडे येत आहे, माझ्याकडे येत आहे वज्जी लोक. तुम्हाला देवता जर म्हणजे देवता लोक जर बघायचे असेल तर हेच ते वज्जी लोक देवता लोक आहे. समजलं का, कोणाला म्हटलं इथं देवता लोक बुद्धानं, मग वाचा बुद्ध आणि त्याचा धम्म. हे वज्जी लोक देवता समान आहे, देवता आहेत ते, देवता म्हणजे श्रेष्ठ आहेत ते, शिलाचारी आहे, सदाचारी आहे, नीतिवान आहे. समजलं का. इथं बसल्या उपासक उपासिकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की देवी आणि देव कोणाला म्हणतात, मग उपासक उपासिकाला, जिवंत यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये माहिती का काय टाकलं, ते आहे का नाही, मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतांना मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. ऐन लिहून असं, देवाने अवतार घेतला यावर माझा मुळीच विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू धर्म, कोणत्याही म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती म्हणजे कोणत्याही, म्हणजे 33 कोटी जे काय आहेत ते हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवतांना मानणार नाही किंवा त्यांची उपासना पूजा करणार नाही. कुठे लिहून नाहीये, 22 प्रतिज्ञामध्ये. आणि जोपर्यंत तुम्ही 22 प्रतिज्ञा पाळणार नाही तोपर्यंत तुम्ही ओरिजिनल बुद्धिस्ट नाही आहे. बाहेर देशामध्ये ज्या काही बौद्ध राष्ट्र आहेत त्यांना 22 प्रतिज्ञेची गरज नाही, कारण त्या बौद्ध राष्ट्रामध्ये किंवा इतर राष्ट्रांमध्ये हे 33 कोटी आहेच नाही, गरजच नाही. मग देवी देवता मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, पूजा करणार नाही, लिहून आहे 22 प्रतिज्ञामध्ये. आता मी तुम्हाला म्हटलंय की देवी आणि देव आणि देवता हे पाली शब्द आहे, तर हे देव म्हणण्याच्या लायकीचे आहे का. म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यांना देव मानणार नाही, पण देव मानायचं असेल तर कोणाला माना, जो पंचशिलाचं पालन करणारा पुरुष आहे, पंचशिलाचं पालन करणारी स्त्री आहे, तिला देवी आणि देव म्हटलं जातं. आणि जिवंत पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं, पूजनीय लोकांची पूजा करणं, आदर करणं हे उत्तम मंगल आहे. लक्षात घ्या. तर आपण बौद्ध साहित्यामध्ये जर वाचत, मी तुम्हाला जे नाव सांगितलं आता, मायादेवी आहे की नाही, सुजाता जे खीर दान करणारी कोण आहे, ती कोण आहे, सुजाता देवी. आपलेच वैते शब्द कोणाला म्हटलं जात होतं, मायादेवी सुजाता देवी. त्या सुजाता सोबत जी दासी आली होती तिचं नाव काय होतं, एकटीच आली होती का सुजाता, कोण होती त्या संग, पूर्णा नावाची दासी. कोण नाव होतं तिचं, पूर्णा नावाची दासी. का सुजाता त्या ठिकाणी पोहोचली नसती तर या जगाला बुद्धही दिसला नसता. किती स्त्रीची भूमिका आहे. तर सुजाता सोबत येणारी जी स्त्री आहे तिचं नाव आहे पूर्णा. काय नाव आहे, पूर्णा. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पूर्णा नावाची नदीच आहे, त्या मराठवाड्यामध्ये. ते पूर्णा नावाची दासी, तिला पालीमध्ये पुन्हा म्हणतात का नाही, पुन्हा. आता याच्या नावाच्या समोर, पूर्णा नावाच्या समोर एक शब्द लावला, अन्नपूर्णा आहे का नाही. मग हे कुठले शब्द आहे, थेरी गाथा नावाचा ग्रंथ वाचा. जेवढे काही भिक्खुनीचे नाव आहे ना, भिक्खुनीचे नाव सर्व देवीचे नाव आहे हिंदू धर्मात, सगळे शब्द चोरले, शब्दांचीही चोरी झाली. म्हणजे जेवढे भिक्खुनींचे नाव आहे तेवढे संपूर्ण देवीला नाव देऊन टाकले.
मी बौद्ध साहित्य वाचलं, त्या ठिकाणी एक संकिशा इथली कहाणी वाचली, तर त्या संकिशा शब्द याच्यामध्ये माझा एक शब्द आहे, मिथक आहे ते, तुषिता देवता लोक, असा एक मिथक आहे. मिथक बौद्ध साहित्यामध्ये तुषिता देवता लोक, म्हणजे भगवंतानी म्हणतात की तुषिता देवता लोकांमध्ये जाऊन आपल्या आईला उपदेश दिला, असं मिथक आहे त्याच्यामध्ये. तर तुषिता शब्द आलाय, तुषिता. आता काही ठिकाणी बौद्ध साहित्यामध्ये तुषिता आलेला आहे, काही ठिकाणी संतुषिता आलेला आहे शब्द. तुषिता, संतुषिता आणि आता संतोषी. पाली शब्द आहे पालीमध्ये, तर ते मी सांगणार नाही तुम्हाला. तर हे जे देवी, आणखी दुसरी गोष्ट बघा, सम्राट अशोकाच्या एकूण 5 महाराण्या होत्या. 5 महाराण्या. त्यांची प्रमुख जी महाराणी आहे का नाही, तिचं नावच देवी होतं, देवी. आणि सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी आहे तिचं नावच देवी आहे, तिला महादेवी म्हणतात आणि सिरी देवी म्हणतात. सिरी देवी महादेवी हे सम्राट अशोकाच्या पत्नीचं नाव आहे. आता तिला देवी का म्हटलं जातं, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, जी बौद्ध उपासिका आहे तिला देवी म्हणतात. सम्राट अशोकाची जी पहिली महाराणी आहे ना, ती बौद्ध परिवारातलीच होती, म्हणूनच तर तिनं आपल्या मुलाचं नाव बुद्धिस्ट नाव ठेवलं, लहानपणी संघमित्रा नाव ठेवलं, मुलाचं महेंद्र ठेवलं, बुद्धिस्ट नाव ठेवले. महिंद आणि संघमित्ता हे पाली शब्द आहे, बौद्ध धर्माशी संबंधित आहे. कारण देवी, ती देवी आहे ना, देवी सम्राट अशोकाची पहिल्या महाराणीचंच नाव देवी आहे, देवी नाव आहे. तर म्हणून तिनं बुद्धिस्ट नाव ठेवले. कोणाचे? आपल्या मुलांचे. लक्षात घ्या. तर ही जी देवी नावाची जी स्त्री आहे, तर हे मध्य प्रदेशमध्ये विदिशा नावाचं शहर आहे, साचीपाशी जवळ आहे, विदिशा. तर तिचा विदिशाला जन्म झाला, म्हणून तिला काय म्हणतात? विदिशा देवी. समजलं तुम्हाला? सम्राट अशोकाच्या पत्नीचंच नाव आहे विदिशा देवी. दुसरी गोष्ट, तुम्ही सम्राट जयचंद किंवा गद्दार जयचंद म्हणून नाव ऐकलं असेल. गद्दार जयचंद, किंवा आपण बौद्ध साहित्यामध्ये राजा प्रसेनजिताच्या महाराणीला मल्लिका देवी म्हणतात. उपासिका होती ती, मल्लिका देवी बौद्ध साहित्यामध्ये आहे. तर देवी शब्द स्त्रियांच्या एक विशेषण होतं. दुसरी गोष्ट मला सांगायचं आहे की जी सम्राट जयचंद, ज्याला गद्दार जयचंद म्हणतात, सम्राट जयचंद बौद्ध राजा होता. त्याच्या आजीचं नाव होतं, त्याच्या दादीचं नाव होतं कुमार देवी. जी बौद्ध गया तिचं माहेर होतं, तिला सारनाथला, वाराणसीला देण्यात आलं होतं. सारनाथला तिनं 9 मजल्याचा बुद्ध विहार बांधलं होतं, धम्मचक्र जीन बुद्ध विहार. तर त्या बौद्ध उपासिकेचं नाव, सम्राट जयचंदच्या दादीचं नाव कुमार देवी होतं. काय होतं? कुमार देवी. तर हे जे नावं तुम्हाला दिसतात, तर हे बौद्ध साहित्यामध्ये आहे. तर बघा, मी तुम्हाला 4 प्रकारचे देवी देवता जे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. किती प्रकारचे? 4 प्रकारचे देवी देवता. तर कोणते 4 प्रकारचे देवी देवता समजायचे? तर एखाद्या परिवारामध्ये माहित आहे का काय होते? पती माहित आहे का? शीलवान आहे, धम्मवान आहे, त्याची बुद्धावर, बुद्धाच्या धम्मावर, संघावर नितांत श्रद्धा आहे. कोणाची? पतीची. तो त्याची बुद्धावर, बुद्धाच्या धम्मावर, संघावर, या त्रिरत्नावर नितांत श्रद्धा आहे. तो शीलवान आहे, धम्म उपासक आहे, धम्माचं आचरण करणार आहे. कोण? पती. पण पत्नी मात्र त्याच्या उलट आहे, ते शीलाचं पालन करणारे नाही, बुद्ध धम्म संघावर तिची श्रद्धा नाही, ती बुद्ध धम्म संघाचा द्वेष करणारी आहे, ती बुद्ध धम्म संघावर तिची निष्ठा नाही, अशी पत्नी. समजलं का? इथं पती कोण आहे? देव आहे, पण पत्नी मात्र देवी नाही आहे. दुसऱ्या ठिकाणी असं सांगितलं आहे, दुसरे पती पत्नी कोणते? की पत्नी ही बुद्ध धम्म संघाची उपासिका आहे, तिची बुद्ध धम्म संघावर नितांत श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ती उपासिका आहे, शीलाचं पालन करणारी आहे पत्नी. पण पती मात्र उलट, पत्नी देवी आहे पण पती मात्र देव नाही आहे. आणि काही परिवारामध्ये तर असं आहे, पत्नी तशीच आणि पती तशीच. असेच तर आपल्या समाजामध्ये आज एवढ्या वर्षापासून बाबासाहेबांनी धम्मक्रांतीच्या नंतर आपण दीक्षा घेतलो, पत्नीही तशीच, तिले विहाराची गोडी नाही, बुद्ध धम्माची गोडी नाही, धम्मग्रंथाची गोडी नाही, वर्षावासाची गोडी नाही, प्रवचनाची गोडी नाही, तिले गोडी आहे टीव्हीची. आहे का नाही? म्हणजे पती तसाच आणि पत्नी तशीच, दोघंही तसेच. एखाद्या कुटुंबामध्ये दोघालाही बुद्ध धम्म संघाची गोडी नाही. आहे का नाही असे पती पत्नी? हे कोण वय? देवी देवता आहे का? हे घरातले, यायच्या घरामध्ये काय राहणार आहे? कलह, भांडण, तंटे.
आणि चौथे पती पत्नी म्हणजेच देवी देवता भगवान बुद्धाने सांगितले. कोणते? देव आणि देवी कोणाला म्हणावं? तर ज्या घरामधला पती आणि पत्नी बुद्धाच्या शिलाचं, अष्टांगिक मार्गाचं, अष्टशील उपोषित व्रताचं पालन करतात. म्हणजे पतीही उपासक आहे, पत्नीही उपासिका आहे. पतीची आणि पत्नीची दोघांचीही बुद्ध धम्म संघावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे. ते रोज विहारात जातात आणि जोडीनं जातात आणि धम्माचं आचरण करतात. आणि धम्म कसा बलवत्तर होईल, धम्माला आपल्याला कसा प्रचार प्रसार करता येईल या संदर्भात ते आतुर असतात, किंवा त्यांना बुद्ध धम्म संघाचं वेड असते, आहे की नाही. तर अशा लोक हे पती, हे देव आणि देवी, समजलं का तुम्हाला? तर याच्यातले हे वय भगवान बुद्धाने सांगितले आहे खरे देवी देवता कोणते? जर ज्या घरामधली पत्नी आणि पती दोघही धम्मानुचारी असेल, शीलानुचारी, तर त्या घरामध्ये सुख शांती राहत असते. भिंतीवर सुख शांती लिहिल्यानं नाही होत. तर ज्या घरामध्ये शिलाचारी पत्नी आणि शिलाचारी पती राहतो तेच तर खरे देवी देवता आहे. लोक कुठं मंदिरात पोचतात, दगडाच्या देवीत पोचतात. तर खऱ्या अर्थानं भगवान बुद्धांनी देवी आणि देव कोणा, आता तुमचं कन्फ्युजन दूर झालं का? झालं कन्फ्युजन? देवी देवता कोणाला म्हणावं हे तुम्ही जिवंत, आज जे लोक स्त्रियांचं हे करते का नाही, स्त्री शक्तीचं गायन करतात लोक. आता आजपासून चालू आहे ते स्त्री शक्तीचं गायन. पण जिवंत देवींना मात्र मारल्या जातं, छळल्या जातं, तिच्यावर अन्याय अत्याचार केला जातो. आणि चांगले चांगले माणसं घरच्या बाईला म्हणजे पायातली वाण पायातच बरी, मनुस्मृतीप्रमाणे. स्त्रीनं जन्म घेतला तर लहानपणी तिने वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर पतीच्या धाकात राहायचं, आणि म्हातारी झाल्यावर मुलाच्या धाकात राहायचं. गुलामीतच जन्म, गुलामीतच जगणं आणि गुलामीतच मरण हे मनुस्मृतीमध्ये होतं. बरं झालं बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि त्या राष्ट्रपिता ज्योतिबा आणि सावित्री आईमुळे त्या खऱ्या देव्या आहेत, आहे का नाही खऱ्या देव्या? तर एक गोष्ट लक्षात घ्या की आता ते स्त्री शक्तीचं गायन चालू होते, स्त्री शक्तीचं. पण जिवंत स्त्री शक्तीची कुचंबना केली जाते, तिच्यावर अन्याय अत्याचार केला जातो. भारतामध्ये सर्वात जास्त स्त्रियांवर अन्याय अत्याचार होते. भारतामध्ये स्त्रियांवर सर्वात जास्त बलात्कार होते. सर्वात जास्त बलात्कार स्त्रियांवर जर कुठल्या देशात होत असेल तर भारतात. लक्षात घ्या, भारतात होते. आणि म्हणून आता ते स्त्री शक्तीचं गायन होते. पण किती दिवस? 90 दिवस. किती दिवस? 9 दिवस. चौथ्या दिवशी घरच्या स्त्रियांना मारहाण करणं, तिला जिवंत जाळणं, हुंड्यासाठी जाळणं, तिची कुचंबना करणं. अहो चांगले चांगले लोक, श्रीमंत लोक, टाटा अंबानी सारखे की नाही, जे लोक श्रीमंत आहे ना, असे श्रेष्ठी लोक, सावकार लोक, आपले घरच्या पत्नीला काय करतील? तिचा छळ करतील. पण त्या मातीच्या देवी समोर मात्र नतमस्तक होतील. तिच्या नावानं मात्र पायात चपला घालणार नाही, उपवास पकडतील, आहे का नाही? लक्षात घ्या. आणि जिवंत पत्नीला, आणि जिवंत जी देवी आहे, जिवंत देवी कोण? आपली आई, जन्म देणारी, आहे की नाही? 5 प्रकारचे महापाप सांगितले आहे. जन्म देणाऱ्या आईला मारणं हे महापाप म्हटलेलं आहे भगवान बुद्धांनी. आलं का लक्षात तुम्हाला? तर जिवंत देवीचा म्हणजे जिवंत जन्म देणारी आपली देवी आहे, तिला उपाशी ठेवायचं आणि तिला 9 दिवस भोग चढवायचा, 9 दिवस 9 साड्या घालायच्या. सांगा कुठे महत्वाचं वाटते तुम्हाला? स्त्री शक्तीचं गायन भारतामध्ये माहिती आहे का? स्त्री शक्तीचं गायन फक्त 90 दिवस केलं जातं. 10व्या दिवशी मात्र तिच्यावर बलात्कार केला जातो, तिचा छळ केला जातो आणि स्त्रीला कमी लेखलं जातं स्वतःच्या घरामध्ये. लक्षात घ्या, फक्त 90 दिवस, फक्त 90 दिवस. तुम्ही एक घटना ऐकली असेल, आसिफाचं प्रकरण ऐकलं असेल. आसिफा ऐकलं? मला वाटते 20 वर्ष झाले असेल. आसिफा नावाची एक मुस्लिम समाजाची पोरगी होती. तिचे वडील माहित आहे का? काश्मीर मधली घटना आहे, खूप गाजली होती. कॅन्डल मार्च वगैरे निघाला होता. ऐकलं असेल तुम्ही आसिफा प्रकरण. माहित आहे ते कुठे घडलं होतं? काश्मीरमध्ये. एका पुजाऱ्यानं आणि पुजाऱ्याच्या मुलानं, मेंढपाळ करणारा गरीब होता तो मुस्लिम, त्याच्या मुलीला किडनॅप केलं मेंढर राखता राखता जंगलात. आणि त्या मुलीला, आसिफा नावाच्या मुलीला, 9 ते 12, 13 वर्षाची मुलगी होती, तिला मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये तिला किडनॅप केलं, मंदिरामध्ये ठेवलं आणि त्या मंदिरामध्ये तिला एवढा छळ केला. कोणाचा? आसिफाचा. 9 ते 10 वर्षाची मुलगी होती. आणि ते मंदिर माहिती आहे कोणाचं होतं? देवीचं. कोणाचं मंदिर होतं ते? देवीच्या मंदिरामध्ये तिला डांबण्यात आलं होतं. देवीच्या हातात भाला होता, तलवार होती, त्रिशूल होते,
सर्व शस्त्र होते आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये त्या पुजाऱ्यानं, देवीच्या त्या पुजाऱ्यानं आणि त्या पुजाऱ्याच्या मुलानं त्या मुलीवर एवढे दिवस बलात्कार केला. कोणाच्या समोर? देवीच्या मंदिरात देवी समोर बलात्कार केला, पण त्या देवीला मात्र त्या मुलीची दया आली नाही. समजलं का? म्हणजे मंदिरात, देवीच्या मंदिरातच बलात्कार एका जिवंत मुलीचा. लक्षात घ्या. म्हणून देवी कोणाला म्हणायचं? तर जी आपली आई आहे जन्म देणारी, ती आपली खरी देवी आहे, है की नाही? म्हणून बुद्धानं माहित आहे का सिगाल सुत्तामध्ये सांगितलंय. माहिती आहे का काय सांगितलं सिगाल सुत्तामध्ये? काय सांगितलं माहिती आहे का? सिगाल सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात वज्जींना उपदेश 7 अपरिहार्य धर्मामध्ये. माहिती आहे का? जोपर्यंत वज्जी लोक माता भगिनींचा म्हणजे स्त्रियांचा आदर करतील तोपर्यंत वज्जीचा पराभव होणार नाही. जोपर्यंत वज्जीचे लोक स्त्रियांवर, माता भगिनींवर जबरदस्ती करणार नाही, म्हणजे बलात्काराच्या भाषामध्ये, तोपर्यंत वज्जीचा पराभव होणार नाही. ऐका नाही अजातशत्रूमध्ये, म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात बुद्धाचं किती सुंदर कथन आहे. लक्षात घ्या. आपण सिगाल सुत्तामध्ये 6 दिशाची पूजा बघा. 6 दिशाची पूजा म्हणजे बघा काय सांगितलंय? पूर्व दिशा समजून आपल्या आईची पूजा करा, तसं माता पित्याची सांगितलंय. पण आज विषय तो नवरात्रीचा आहे म्हणून मी सांगतो की मला काय म्हणायचंय की त्या 6 दिशाची पूजामध्ये माहिती आहे का काय सांगतात? की पूर्व दिशा समजून आपल्या आईची काय करा? पूजा करा. कोण म्हणत आहे असं? तथागत बुद्ध. पूर्व दिशा समजून आईची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. पण तुम्ही लोकांनी उलट केलं. पत्नी म्हणेल म्हणजे बायको म्हणेल ते पूर्व दिशा आणि आई म्हणेल ते पश्चिम दिशा. बुद्धानं काय सांगितलं? आई म्हणन ते पूर्व दिशा आणि पत्नी म्हणन ते, आहे का नाही? तर बुद्धानं सांगितलं पत्नी म्हणन ती पश्चिम दिशा, तिची पूजा करा. म्हणजे पत्नीची पूजा करा. पर कशी पूजा करा? कशी पूजा करा? पूजा करणं म्हणजे आरतीची पूजा नाही सांगितलंय बुद्धानं. तिच्या शब्दाला मान असणं, स्त्रियांना बराबरीचं स्थान देणं, तिच्या संदर्भात आदर सन्मान करणं, आपल्या स्त्रीचाही सन्मान करणं, घरामध्ये पत्नीनं म्हणजे पतीनं आपल्या पत्नीचा सन्मान करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं काय होय? पूजा करणं होय, तिचा गौरव करणं होय. समजलं तुम्हाला? ऐकलं का? ऐकलं तुम्ही काय म्हणत आहे बुद्ध? पूर्व दिशा समजून आईची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. आणि हे लोक कोणाची पूजा करते? ऐक नाही, कोणाची पूजा करते? आपल्या बौद्ध समाजातील बाई खूप चांगला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचत असेल, रोज विहारात येत असेल, बुद्धाला वंदन करत असेल, परंतु आपल्या सासूचा छळ करत असेल किंवा एखाद्या हिंदू समाजातील भगिनी त्या देवीच्या मंडपामध्ये जात असेल, मोठ्या मोठ्याने देवीची आरती म्हणत असेल आणि घरची तिची सासूबाई देवी तडपडत आहे पाण्यासाठी, जेवण्यासाठी, आहे की नाही? मग ते जिवंत देवीची सेवा करणं महत्वाचं आहे का त्या मातीच्या देवीची सेवा करणं महत्वाचं आहे? तर बुद्धानं कोणाची सेवा करायला सांगितलंय? माता पित्यांची सेवा करणं हे उत्तम मंगल आहे. तर लक्षात घ्या. हे तुम्हाला समजलं का? मी हा विषय सांगतो आणि थांबतो. छत्तीसगड नावाचं एक ठिकाण आहे, छत्तीसगड. त्याला तसं 37गड म्हणतात. भगवान बुद्धांचा 37 बोधिपक्ष धम्म आहे, तर त्याला 37गड म्हणतात किंवा आता ते छत्तीसगड म्हणतात. छत्तीसगड मध्ये माहिती आहे काही गोष्ट? छत्तीसगडला एकूण 36 मंदिरं आहे. छत्तीसगडला काय आहे? 36 मंदिर आहे. आता ते मंदिर माहिती आहे का कशाचे आहे? महामाया देवीचे मंदिर. महामाया देवीचे. मी स्वतः गेलो आहे छत्तीसगडला. पण प्रमुख मंदिर माहिती आहे का छत्तीसगडचं? रतनपूर जिल्ह्यातलं आहे. रतनपूरला एक देवीचं मंदिर आहे छत्तीसगडमध्ये, प्रसिद्ध आहे. त्या मंदिराचंच नाव आहे महामाया देवी मंदिर. रतनपूरचं मोठं आहे, प्रमुख आहे, पण त्या छत्तीसगडमध्ये महामाया देवीचे एकूण 36 मंदिर आहे. आता तुम्हाला जर विचारलं की महामाया कोण, तर कोण आहे? मग हिंदू धर्माचा त्या महामाया देवीशी संबंध काय आहे? आजही छत्तीसगड मधले लोक, आदिवासी लोक शाल वृक्षाची पूजा करतात आणि महामाया देवीची पूजा करतात. म्हणजे जास्तीत जास्त देवीचे तर 51 शक्तीपीठ मानलेले आहेत, ते मानतात ते हिंदू परंपरा असो. पण छत्तीसगडला माहिती आहे का 36 मंदिर आहे आणि ते कोणाच्या नावावर आहे? महामाया देवीच्या, बुद्धाच्या आईच्या नावावरचीच मंदिर आहे.
पण त्याला ते देवीच्या रूपामध्ये पुजतात. पण ऍक्च्युली ती बुद्धाच्या आईचं नाव आहे महामाया देवी. पण ते लोक अंधश्रद्धेमुळे त्यांना इतिहास माहित नाही, ही महामाया देवी नसून ही बुद्धाचीच आई महामाया आहे, म्हणून त्याचं नाव छत्तीसगड आहे, लक्षात घ्या. आणखी तुम्ही आता आम्ही गेल्या वर्षी इकडं छत्तीसगडला गेलो होतो आम्ही भोंगापालला. तर छत्तीसगडला माहिती काय आणखी एक देवी आहे, मी माझा विषय थांबवतो. तर ते पूर्ण छत्तीसगडमध्ये त्या देवीला पुजतात. त्या देवीचं नाव माहिती का आहे, योजना सुद्धा आहे तिथं, महतारी देवी. पूर्ण छत्तीसगड एमपी मध्ये तिची पूजा करतात आदिवासी लोक सर्व समजले. त्या देवीचं नाव माहिती काय, महतारी देवी. महतारी, महतारी आपल्या मराठीमध्ये काय म्हणते, म्हातारी. तर तुम्हाला माहित आहे का, एखाद्या भिक्खूला 20 वर्ष पूर्ण झाले भिक्खूला, तर त्याला महाथेरा म्हणतात. महाथेरा म्हणजेच काय, म्हातारा. म्हातारा 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 म्हणजेच महाथेरा. वयस्कर भिक्खू ज्याला 20 वर्ष झाले. आणि जे भिक्खूनी जिला प्रवज्य आणि उपसंपदा घेऊन, उपसंपदा झाल्याच्या नंतर तिला 20 वर्ष झाले उपसंपदा घेऊन, त्या भिक्खुनीला महाथेरी म्हणतात. काय म्हणतात, महाथेरी. महाथेरी. आता महाथेरी 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 असं जर म्हटलं तर म्हातारी म्हातारी म्हातारी, महाथेरा महाथेरा म्हातारा, महाथेरी महाथेरी म्हातारी, हे कुठले शब्द आहे. आणि म्हणून त्याला आजही लोक थेरडा म्हणतात. थेरडा. थेरडा म्हणजे काय, थेर व्यक्ती म्हणजे भिक्खू, थेरो, महाथेरो, थेरी. आणि म्हणून थेरी गाथा नावाचा ग्रंथ आहे. थिअरी इंग्रजी शब्द त्याच्यावरूनच तयार झाला. महाथेरी, महाथेरा, म्हातारा, म्हातारी, महाथेरी, थेरेपी, थिअरी हे शब्द सगळे इथून जन्माला आले. समजलं का. तर महतारी नावाची देवीच आहे. महतारी नाही आहे ती. छत्तीसगडमध्ये ज्या देवीची पूजा केली जातात, जे आदिवासी लोक करतात, मूल निवासी लोक महतारी देवी खूप मानतात ते नवरात्रीमध्ये. तर ते महतारी नाही तर ते महाथेरी भिक्खूंची पूजा होती. महाथेरी भिक्खुनींची पूजा, गायन. आता ते बदललं प्रतिक्रांती नंतर. समजलं का तुम्हाला. तर बौद्ध संप्रदायांमध्ये हे जे देव्या तुम्हाला दिसतात ना, ह्या देव्या माहिती का सगळ्या जे ज्याचे नाव आहे. तर बौद्ध धर्मामध्ये ज्या काही शाखा झाल्या का नाही, हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, तर ह्या शिल्पकला आहे. शिल्पकला. आणि ह्या शिल्पकला पाल बौद्ध राज्यांनी, जे पश्चिम बंगाल आणि बिहारला होते, पाल बौद्ध राज्यांनी अशा संकल्पना तयार केल्या देवीच्या, बोधिसत्व देवी यांच्या. त्या शिल्पकला आहे. पाल बौद्ध राजांच्या शिल्पकला आहे. कोणत्या आहे मग, प्रज्ञा पारपिता नावाची देवी शिल्पकला, मंजुश्री देवी, तारा देवी किंवा हारिती नावाची देवी, जिला आपल्या महाराष्ट्रामध्ये सटवाई म्हणतात. सटवाई नव्हते, तीच हारिती देवी बाई तुम्हाला अजंठा वेरूळ लेण्यामध्ये दिसते. किंवा पंचिका, नागदेवी, मनसा, चामुंडा, डाकिनी, योगिनी, वज्रयोगिनी, सुरसती. सुरसती तुम्ही नाव ऐकलं असेल, सरस्वती. सुरसती ही महायानी वज्रयानी शिल्पकला आहे बौद्धांची, फक्त शिल्पकला. शिल्पकलामध्ये एक मेसेज असतो. सरस्वती म्हणजे सुरसती नावाची ही महायानी वज्रयानी लामाइझम मध्ये पूजली जाणारी ती शिल्पकला देवी आहे, स्त्रियांचा आदर म्हणून. समजलं का तुम्हाला. तर त्या सरस्वतीलाच, सुरसतीलाच काय केलं, बौद्ध सुरसतीलाच, सती म्हणजे काय तर स्मृती होते, पाणी शब्द आहे की नाही. तर या सगळ्या महायानी वज्रयानी ज्या बौद्ध शिल्पकला आहेत पाल काळातल्या किंवा गुप्त काळातल्या किंवा चोल काळातल्या, तर त्यांच्या शिल्पकलांची चोरी करून त्यांनाच देवी देवता म्हणून आजचे हिंदू लोक त्याचं काय करत आहे, 9 दिवस गायन करत आहेत, पूजन करत आहेत. त्या बौद्धांच्या पालकालीन शिल्पकला आहे. तुम्ही अजंठाला गेले, तुम्हाला महामयुरी नावाची एक पंखावर बसलेली बौद्ध गुफांमध्ये त्यांचं काय काम. तर ह्या फक्त बौद्धांच्या शिल्पकला आहे. या बौद्धांच्या शिल्पकलांची चोरी प्रतिक्रांतीच्या नंतर होऊन त्यांचं काय करण्यात आलं, विकृतीकरण करण्यात आलं, ब्राह्मणीकरण करण्यात आलं. आणि देवीची मंदिरं उभारून त्या ठिकाणी मात्र पुजारी कोण राहतो, ब्राह्मणच राहतो, आहे की नाही. भारतामध्ये तर स्त्रियांना पुजारी बनण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना पुजारी बनण्याचा अधिकार नाही, फक्त पुरुषच राहते. तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मी जाता जाता म्हणून हे सांगतो, गुजरातमध्ये जात असताना तिथं देवनी मोरी नावाचं ठिकाण आहे शामलाजी जिल्ह्यात. तिथं तारंगा नावाची देवी प्रसिद्ध आहे. नवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो. कुठे, गुजरात. मला तारंगा नावाची पहाडी आहे, तारंगा. आता तारंगा म्हणजे काय, तर तारंगा नावाची बुद्ध लेणी आहे गुजरातला. आता तारंगा नाव कशावरून पडलं, हीच बोधिसत्व तारादेवी. तारादेवी म्हणजे काय, महायानी वज्रयानाची शिल्पकला. तारादेवीवरच ते तारंगा नाव पडलंय. दुसरं नाव माहित आहे का, बिहारमध्ये एक मंदिर आहे मुंडेश्वरी नावाचं मंदिर.
मुंडेश्वरी तुम्ही मोबाईल मध्ये सर्च करा, बुद्धाच्या मूर्तीला चुनरी घालून दिलेली आहे तिथं. मुंडेश्वरी एवढं प्रसिद्ध मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे मुंडेश्वरी. बुद्धाची मूर्ती म्हणजे तुम्ही मोबाईल मध्ये सर्च करा आता मुंडेश्वरी बिहारमध्ये. तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, त्या देवीलाच माहिती आहे काय केलं, बुद्धाच्या मूर्तीलाच काय घालून दिली, साडी घालून दिली आणि तिलाच देवी मला. दुसरं आहे तुम्ही इकडे जबलपूरला गेले भेडाघाट पाशी, तेवर नावाचं एक गाव आहे तेवर. त्या तेवरला बुद्धाची म्हणजे असे 3 मुंडके आहे, असे 3 सर आहे. तिलाही देवी बनव, तिला त्रिपुर सुंदरी म्हणतात. आणि गुणमती नावाचं एक ठिकाण आहे बुद्धा, म्हणजे तिथेही देवी बनवलं. इकडं बिहारमध्ये मी गेलो होतो, औरंगाबाद मधले बिहार नावाचा आणखी एक जिल्हा आहे, तिथे तर देवार्क नावाचं मंदिर आहे, तिथं पूर्ण बुद्धाच्या मूर्तीलाच देवी बनवलं. इकडे कर्नाटक मध्ये गेलं तुम्हाला अन्नपूर्णेश्वरी देवी जे बनवल्या ती बुद्धाचीच मूर्ती आहे. म्हणजे भारतामध्ये 84,000 बुद्ध विहार गेली कुठंच नाही. त्याच्यावर प्रतिक्रांतीच्या नंतर ब्राह्मणांनी काय केला, कब्जा केला. बुद्धांच्याच मूर्तीला देव्याही बनवलं आणि देवही बनवलं. शेंदूर लावून त्याचे बोट तोडताड करून ते सगळे आयत्या पिळात नागोबा, म्हणजे हेच ते ब्राह्मण लोक. समजलं का तुम्हाला? तर या भारतातले सगळेच जुने मंदिर हे देवीचे म्हणा का देवाचे म्हणा, आणि जेवढे काही 51 शक्तीपीठ म्हणतात देवीचे, हे सगळे बुद्धाचेच होय. 51 शक्तीपीठ. तर तुम्हाला माहित असेल महाराष्ट्रामध्ये एकविरा देवी आहे. कुठं बसवली ती? पुण्यापाशी लोणावळा आहे, तिथे जगातली सगळ्यात मोठं चैत्य आहे ते कार्ला बुद्ध लेणी. तर तिथे एकविरा बसवली. ऐन लेणीमध्ये बसवली एकविरा देवी. आता एकविरा म्हणजे कोण? एकविरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. कोल्यावरी नाही, कोलियावरी. कोलिय कोण आहे? बुद्धाची आई कोण्या वंशाची आहे? कोलिय वंशाची. कोलिय वंशाचीच आहे ना. कोलिय म्हणजे काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये भोई म्हणतात त्यांना, कोळी म्हणतात. पाली शब्द आहे कोलिय, पाली शब्द आहे कोलिय. म्हणजे कोलियावरी म्हणजे काय, तर बुद्धाची आई महामाया देवी ही कोलिय वंशाची आहे, म्हणजे कोळी वंशाची आहे. एकविरा, एकविरा म्हणजे काय, एका वीराला. एकविरो महावीरो बुद्धालाच म्हणतात. एका वीराला म्हणजेच कोणाला? सिद्धार्थ गौतमाला. एका वीराला सिद्धार्थ गौतमाला म्हणजेच बुद्धाला, म्हणजे त्या एकवीर बुद्धाला, त्या एक वीराला म्हणजे एक वीर बुद्धाला, त्या सिद्धार्थ गौतमाला, एका वीराला जन्म देणारी कोण आहे ती? एकविरा महामाया देवी. बुद्धाच्याच आहे ते कोळी. आता ही कोळी लोकच त्यांची पूजा करतात, मुंबई पुण्याचे, त्या कोकणातले वगैरे, मालवणी आगरी कोळी वगैरे संबंध आहे त्याचा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला वाटते कोलीय लोक ते तिकडे कपिल वस्तूलाच झाले असते, तिकडे देवदळलाच झाले होते बुद्धाच्या काळात. नाही, कोलीय लोक सर्वात जास्त महाराष्ट्रातच आहे. आजचे जे महाराष्ट्रातले जेवढे कोळी लोक आहे ना, भोई लोक, हे बुद्धाच्या आईचे वंशज होय. पूर्ण भारतामध्ये कोलीय लोक आहे, पण महाराष्ट्रात जास्त आहे. याचा बुद्धाच्या आईशी संबंध आहे, ते गेले विसरून, आहे का नाही. आणि कोलीय या महामाया देवीलाच त्यांनी काय बनवून टाकलं? महालक्ष्मी. तुम्ही साचीच्या नाही तर 84,000 स्तूपावरही महामाया देवीचं चित्र होतं. शिल्पकला तुम्हाला दिसते, कमळाच्या फुलात उभी किंवा बसलेली सर्व लेण्यांमध्ये दिसते महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जुन्नरला वगैरे जा, शिवनेर, सगळ्या लेण्यांमध्ये एक स्त्री कमळाच्या फुलावर उभी किंवा बसलेल्या पोजमध्ये दिसते. ती कोण आहे? महालक्ष्मी नसून ती कोण आहे? महामाया. बुद्धाच्या आईचं, महामाया देवीच लोक आवाहन करायचे. समजलं का तुम्हाला? तर हे सगळी तुम्ही हिमाचल प्रदेशला जा, तिथे तुम्हाला महामाया देवी बालसुंदरीचं मंदिरच आहे हिमाचल प्रदेशमध्ये. बुद्धाच्या आईची पूजा केली जाते. म्हणजे बुद्धच एवढा महान आहे, तर त्याच्या जन्म देणारी आई किती महान असेल. तर त्याच्या म्हणजे बुद्धाच्या आईचंही सुद्धा लोक काय करत होते? पूजन करत होते. तर लक्षात घ्या, आणखी एक नवरात्रीमध्ये एक उत्सव चालतो, गुजरातमध्ये जास्त चालतो तो. आता ते चालू होणार आहे रात्रभर. कोणता? गरबा, किंवा त्याला दांडिया नृत्य म्हणतात. कोणता? गरबा किंवा दांडिया नृत्य. आता मी ते बोलू शकत नाही मोबाईलवर, नाही बोलणार, जाऊ द्या. तर ज्याला गरबा म्हणतात का नाही, दांडिया नृत्य म्हणतात ना, दांडिया नृत्य. दांडिया नृत्य हा गरबा, दांडिया नृत्य असं वाटतं की ते त्याचा वय गरबा किंवा त्यांचं वय ते दांडिया नृत्य. त्यांचं नाही आहे ते. तुम्ही अजिंठा लेण्यामध्ये जा, 30 लेण्या आहेत तिथं. 29 म्हणतात, तर 16, 17 आणि 18 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये जा. कुठल्या? अजिंठा बुद्ध लेण्या, अजंता बौद्ध गुफा. तिथं जा, तुम्हाला पेंटिंग काढलेली दिसते 2000 वर्षापूर्वीची. 2000 वर्षापूर्वीची चित्रकला पेंटिंग आहे त्या अजंठा लेणीमध्ये. गेले आहे का कधी अजिंठा लेणीला, बुद्ध लेणीला? तर त्या अजंठा लेणीमध्ये 16, 17 नंबरच्या त्या 3 लेण्यांमध्ये एक पेंटिंग काढलेली आहे. ऐन दरवाजाच्या मागे आहे त्या लेणीमध्ये. कोणती पेंटिंग काढलेली आहे? काही 2 महिला सुंदर कपडे घालून दांडिया खेळत आहे.
आणि पुरुषही दांडिया खेळतात, म्हणजे महिला आणि पुरुष दांडिया खेळतानाचा नृत्य आविष्कार तुम्हाला अजिंठा लेणीमध्ये ते चित्रकला ती पेंटिंग काढलेली आहे. आता बौद्ध गुफा अजिंठामध्ये ते पेंटिंग काढले पाहिजे गरबा दांडिया नृत्याची, दांडिया खेळत असतानाची ते पेंटिंग, गरबा खेळत असताना गरबा म्हणा किंवा दांडिया असता ती जी पेंटिंग आहे ना तुम्हाला अजिंठा बौद्ध गुफांमध्ये ते पेंटिंग दिसतात. आता बौद्ध गुफांमध्ये ते गरबा दांडियाची पेंटिंग काढले पाहिजे. म्हणजे कोणाची आहे ती गरबा नृत्यकला? कोणाची आहे? बौद्धांचीच आहे ती नृत्यकला. पण प्रतिक्रांतीच्या नंतर मग ती नवरात्रीमध्ये गेलेली आहे खास करून. समजलं का? ध्यानात ठेवायचं आहे की गरबा दांडिया नृत्य ही बौद्धांची चित्रकला म्हणजे ती नृत्यकला होती, त्या काळामध्ये विशेष प्रसिद्ध होती. जसं आम्रपालीचा आपण पाहतो ती नर्तकी होती, उत्कृष्ट डान्सर होती त्या काळातली. तर गरबा दांडिया ही बौद्धांची नृत्यकला आहे, ती आपलाच एक नृत्य आविष्कार आहे, पण प्रतिक्रांतीनंतर तोही चोरलेला आहे. लक्षात घ्या. नाही लक्षात? मी तुम्हाला हा महत्वाचा मुद्दा, मी स्वतः त्या बुद्ध लेणीमध्ये बघितलं ती पेंटिंग आणि माझ्या लक्षात आलं, अरे मला इथं गरबा खेळताना ह्या स्त्रियानं पुरुष दिसत आहे अजिंठा बुद्ध लेणीमध्ये, म्हणजे गरबा नृत्य सुद्धा आमचंच आहे पण त्याची चोरी झाली आहे. तर लक्षात घ्या. तर मी तुम्हाला एकविरा देवीचं सांगितलेलं आहे. आणखी एक महत्वाचं मंदिर मी सांगतो महाराष्ट्राचं आणि थांबतो, ते म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर. कुठं आहे ते? करवीर निवासिनी म्हणतात तिला. आम्ही माहूरगडला गेलो, इकडं नांदेडकडं माहूरगडला, तिथं बुद्धाच्याच लेण्या आहे. माहूरगडला नांदेडमध्ये बुद्धाच्या लेण्या आहेत त्या माहूरगडच्या, तिथेही नवरात्रीचा उत्सव असतो. म्हणजे जिथं जिथं बुद्धाच्या लेण्या आहे, गुजरातमध्ये तर जेवढ्या काही बुद्धाच्या लेण्या आहे ना साणावाकियाच्या, जेवढ्या जेवढ्या बुद्धाच्या लेण्या आहे, एक तर त्या ठिकाणी देव बसवलेले आहे किंवा देव्या बसवलेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व लेण्यांवर कब्जा झालेला आहे. इकडं शिवनेरी जुन्नरला जा, तिथं माहिती आहे का तुळजादेवीच बसवलेली आहे, तुळजादेवी. आणि जे महालक्ष्मीचं मंदिर आहे कोल्हापूरचं, अंबाबाईचं म्हणतात ना त्याला, माहित आहे का? आता 4 ते 5 वर्ष झाले त्या कोल्हापूरच्या अंबादेवीचं मंदिर आहे, त्या अंबादेवीच्या मंदिराच्या बाजूला एक तलावाचं खोदकाम चालू केलं होतं पुरातत्व विभागानं. अंबादेवीचं जे कोल्हापूरचं मंदिर आहे ना अंबा मातेचं, तर त्या मंदिराच्या काठी जुना तलाव होता, त्या तलावाचं खोदकाम करण्यात आलं अंबादेवीच्या कोल्हापूरच्या. तर त्या खोदकामामध्ये त्या तलावामध्ये बुद्धाचं म्हणजे चेहरा सापडला एवढा अर्धा. आता सांगा त्या कोल्हापूरच्या अंबा मातेच्या त्या मंदिराच्या समोर त्या जुन्या तलावामध्ये ते उपसा चालू होता 4-5 वर्षात आहे, माझ्याकडे नेटवर मी ठेवलेलं आहे ते. तर तिथं बुद्धाची मूर्तीचं ते शीर्ष सापडला. तिथं काय म्हणजे बुद्धाची मूर्ती तोडताड करून त्या तलावामध्ये फेकून दिली. मग ते अंबादेवीचं महामाया देवीचं मंदिर जे दिसते ना तुम्हाला अंबादेवीचं, हे बुद्धाच्या आईचं महामाया देवीचं मंदिर होय. भारतातले सर्वात जुने मंदिर काळ्या दगडाचे सम्राट अशोकांनी बांधलेले चौरंगी सगळे मंदिरांवर काय केला? कब्जा केलेला आहे. आता आपण गुजरातला जाणार आहोत पावागडला. पावागड म्हणलं का आपल्याला पावापुरी आठवते, भगवान बुद्धाने पावाचं भोजन खाल्लं होतं आहे की नाही. गुजरातमध्ये मी गेलो तर तिथे जेतपूर आहे. जेत म्हणजे काय? जेतवन म्हणजे बुद्धिस्ट नाव आहे. भगवान बुद्धाने ज्या पावाचं भोजन खाल्लं होतं तिकडे गुजरातमध्ये पावागड आहे. पण पावागड कशासाठी प्रसिद्ध आहे? ते देवीसाठी आहे की नाही, पावागडवाली असं वगैरे. तर ते भारतामध्ये जेवढे जेवढे काही 51 शक्तिपीठ आहे म्हणतात देवीचे, हे सर्वच बुद्धाच्या आईचे आणि बुद्धाचे ते प्राचीन काय आहे? विहार आहे, महाविहार आहे. मी तुम्हाला स्त्री शक्तीचं गायन म्हणजे तुम्हाला सांगतो बघा काय म्हणतात, भारी भारी म्हणतात. पाहता लोक म्हणतात, कोणते शब्द म्हणतात? कोणते आहे ते आरतीमधले शब्द? ही बुद्धानं केलेली स्त्री शक्तीचं गायन आहे. स्त्री शक्ती मल्लिका राणीला म्हणतात ना राजा प्रसिद्ध, स्त्री ही काय आहे? अनमोल देणगी आहे. हे राजा, मुलामध्ये आणि मुलीमध्ये काय करू नको? भेदभाव करू नको, प्रसेनजित राजाला सांगतात आहे का नाही. तर मुलगी काय आहे? अनमोल देणगी आहे या निसर्गाची. तुम्ही आता त्या आरतीमध्ये ऐका न, बघा त्याचे शब्द कसे आहेत. दुर्गे असं भारी म्हणतात. ते भारी म्हणजे काय म्हणतात ना? भारी. स्त्री इतकी भारी आहे म्हणून ते म्हणतात भारी भारी आहे ना, असं आहे त्या आरतीमध्ये. स्त्री इतकी भारी आहे, इतकी भारी आहे, इतकी भारी आहे स्त्री, ती बुद्धाला जन्म देते. इतकी भारी आहे स्त्री, इतकी भारी आहे, इतकी भारी आहे की ती एका बोधिसत्व महापुरुषाला जन्म देते. बुद्धाला जन्म देण्याची ताकद कोणामध्ये आहे? स्त्रीमध्ये. म्हणून तिला भारी म्हणतात. पुढचा शब्द कसा आहे? भारी. तुझं विना संसारी. हे स्त्री, हे नारी शक्ती, तू इतकी भारी आहे, तुझ्याशिवाय संसार चालू शकत नाही. मी त्या देवीला नाही म्हणून राहिलो, या जिवंत स्त्रियांना म्हणतो
आहे की नाही दुर्गे? भारी, इतकी भारी आहे स्त्री, इतकी भारी आहे. एखाद्या स्त्रीनं मनात आणलं तर ती अख्खं घर पुढे नेऊ शकते. स्त्री इतकी भारी आहे, इतकी भारी आहे, अख्खं घरही काय करते ती? उद्ध्वस्त करू शकते. लक्षात घ्या, स्त्री काय करू शकते? घरही पुढे नेऊ शकते आणि घराला उद्ध्वस्तही करू शकते. एवढी भारी आहे. म्हणून ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान नाही ते घर कधीही पुढे जात नाही, आहे की नाही? ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान नाही ते घर कधीही पुढे जात नाही. मग ती स्त्री कोणती आहे? आपली बहीणही एक स्त्री आहे, पत्नी म्हणूनही एक स्त्री आहे की नाही? आपली आई म्हणून एक स्त्री आहे. या घरामध्ये स्त्रियांचा म्हणजे या जिवंत देवीचा सन्मान करा. या जिवंत देवीची काय करा? तुम्ही पूजा करा घरा, मातीच्या देवीची नाही. तर लक्षात घ्या. तर आणखी शब्द कसा आहे तो? भारी. तुझं विण संसारी. तुझं विण संसारी म्हणजे हे नारी, हे स्त्री शक्ती, जिवंत स्त्रिया. तुझं विण, तुझ्याशिवाय संसार चालू शकत नाही. कोणाशिवाय? तुमच्याशिवाय. माझ्यासमोर बसलेल्या का तुम्ही उपासिका या जिवंत देव्या स्त्रिया, तुमच्याशिवाय संसार चालू शकते का? तुझं विण संसारी. अनाथ नाथे, अनाथांची नाथ आहेस तू. माय मरो पण मावशी जगव. स्त्री जगवते मुलांना, अनाथाची तू नाथ बनते, आहे की नाही? करुणा विस्तारी. पाहता शब्दही पाली आहे, चोरलेत बापा त्या आरतीमध्ये. करुणा विस्तारी म्हणजे तुझ्याकडे एवढा करुणेचा सागर आहेस तू. करुणेचा पुतळा आहे कोण? स्त्री. स्त्री शक्तीचं गायन करणं चांगली गोष्ट आहे, पण हे लोक माहित आहे का? फक्त 90 दिवस, फक्त काय 90 दिवस. मग बाकीचे दिवस काय? स्त्री म्हणजे काय तर पराया धन, स्त्री म्हणजे काय तर काचाचं भांड, आणि स्त्री म्हणजे काय? पायातली बांध पायातच बरी, आहे की नाही? स्त्रीच्या जातीला डोक्यावर चढू द्यायचं नाही, आहे की नाही? पण बरं झालं सावित्री आहे ना, ज्योतिबा फुलेनं खरी देवी मानायचं असेल ना तर सावित्रीबाईला म्हणा. कोणाला म्हणा? सावित्रीबाईला. जिजाऊला म्हणा, रमाईला देवी म्हणा, आहे की नाही? आजची देवी कोणती आहे तुम्हाला माहित आहे ना? तिला 9 दिवस साड्या घातल्या जाते. माहित आहे का? उष्ट्या कपड्यावर जगणारे आपण लोक, उष्ट्या कपड्यावर फेकलेले कपडे भेटत होते का आपल्याला? अस्पृश्य लोकांना कपडे धम्मक्रांतीच्या आधी आपल्याला उष्ट्या कपड्यावर राहावं लागत होतं. उष्ट्या कपड्यावर वस्त्र नव्हतं घालायला. अस्पृश्य लोकांना, शूद्र लोकांना वस्त्र नव्हतं घालायला. तेव्हा कुठं गेलती माय देवी? तुला 9 दिवस आम्ही साड्या घालतात लोक, तेव्हा तुला किव आली नाही? एखादी तरी 9 दिवसातल्या एखादी तरी चुनरी, एखादी तरी ते लाल चुनरी आमच्या इज्जत राखासाठी दिली असती. पण जेव्हा मात्र एकही देवी, जेव्हा आमच्या अंगावर कपडे नव्हते, आमच्या आई बहिणीच्या अंगावर साड्या नव्हत्या, चोळ्या नव्हत्या, या पेशव्या पैठणी नव्हत्या, हे दागदागिने नव्हते, तेव्हा कुठं गेलती माय देवी? पण आमच्यासाठी एकच देवी धावून आली, ती म्हणजे माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानं आमच्या अंगभर कपडे दिले, अंगभर आम्हाला चुनऱ्या दिल्या, अंगभर साड्या दिल्या, चोळ्या दिल्या, आणि आमची ओटी भरली असन कोणत्या देवीनं? तर रमा देवीनं, सावित्री देवीनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी काय आहे? देव आहे. लक्षात घ्या. आमच्या अंगावर जेव्हा वस्त्र नव्हते ना, तर वस्त्र पुरवणारी आम्हाला, आमच्या अंगावर जे काही वस्त्र आहे ना भारावर, बाबासाहेबांच्या मुलांना कफनाला भेटले नाही. रमाईला बॅरिस्टर होऊन बाबासाहेब तिला स्वागतासाठी भेटले नाही, पण आमच्या अंगभर जे वस्त्र आणि साडी चोळी आम्ही जे घालत आहोत, हे रमादेवीच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे. समजलं का तुम्हाला? म्हणून रमा देवीला, सावित्री देवीला कधी विसरू नका. त्या देवीनं तुमच्या अंगावर तुमची इज्जत नाही राखली, तिने नाही दिली तुम्हाला एकही साडी, तिला किंवा ना आली का यांच्या अंगावर कपडे आहे म्हणून. आणि आता आमच्या स्त्रिया घट मांडून राहिल्या, वर्षावासाचे उपोषत नाही पकडतील, ग्रंथाला येतील नाही, पण लपून लपून घट मांडत आहे बाया, तेलाचे दिवे जळत आहे, तुपाचे बापा नवस पकडले, पाया चप्पल घालत नाही, थुका गिळत नाही म्हणते बाया. म्हणजे नवरात्रीचे उपास पकडणाऱ्या आमच्याच बाई. इकडे पुलगावल्या त्या कठीण देवी, कुंकडवैत देवी, तिकडे ते येडा माई आहे. आमच्या तिकडे नाचनगावल्या बाबा ते खोकला माई, इकडं देवीला आहे खोकला माता. तिकडे तर त्या नांदेडकडे हागरी माता आहे. तिकडे तर त्या काय म्हणते बापा, त्या तिकडे नाही कर्नाटककडे यलम्मा आहे बापा. तिकडं मराठवाड्याकडे येडामा आहे. पाच देव्या. आमच्या बाया तिथं नवरात्रीचे उपास पकडून राहिल्या. उपवासच नाही पकडतील, उपवास देवीचे अंदर मस्त घट मांडलेले आहे. आमच्या बाया चालल्या लंगरला 9 दिवसाच्या, विहारात येतील नाही. आता नट्टा पट्टा केला का चालल्या दांडिया खेळाल्या. अनेक बाया. बरं झालं तुमच्या त्या गळ्यातलं मडकं बाबासाहेबांना सोडलं म्हणून कमीत कमी एका बाईने मला पाठवलं होतं नवरात्रीमध्ये ते मेसेज. बरं झालं म्हणे बाबासाहेबांना मडकं ते गळ्यातलं काढलं, नाही तर तुम्हाला नाचता आलं नसतं ना दांड्या खेळताना, असं मला पाठवलं होतं एका जणाला.
म्हणून देवी मानायचं असेल तर सावित्री आईला म्हणा, रमादेवीला, जिनं आपल्याला अंगभर चुनरी दिली, साडी दिली, चोळी दिली, दागदागिने दिले, हे रमाईच्या त्यागामुळे आणि सावित्री आईमुळे आणि बाबासाहेबांमुळे. तर आमचे लोक खऱ्या देवीला विसरून गेले आणि कोण्या देवीच्या मागे लागले? नवरात्रीच्या. तिकडे धावत आहे लोक, आहे का नाही? तुम्हाला बुद्धाच्या हातात शस्त्र दिसते का? शस्त्र दिसते का? शस्त्र कोणाच्या हातात असते? तुम्हाला हिंदू देवी देवतांच्या हातात शस्त्र दिसते का? नाही. शस्त्र कोणाच्या हातात असते? ज्याने भेव असते त्याने. बुद्धाच्या हातात दिसते का तुम्हाला शस्त्र? म्हणतात ना, हाती न घेता तलवारन बुद्ध राज्य करी जगावर. मग एवढे देवी देवतांच्या हातात, 33 कोटी देवी देवतांच्या हातात शस्त्र होते, भाला, बिचवे, गदा वगैरे सगळं काही. तर काहून इंग्रजांनी राज्य केलं इथं? काहून मुघलांनी राज्य केलं? आहे का नाही? एका देवीने एक एक बाण सोडला असता, सगळं झालं असतं. कोरोनामध्ये कुठं गेले देवी देवता? कोणत्या देव्या धावून आल्या? नर्स धावून आल्या का नाही? नर्स ह्या देव्या बनवून आल्या आणि डॉक्टर हे देव बनवून आले. तर खरे जिवंत देवी कोण आहे? डॉक्टर आणि डॉक्टरीन. त्यांची पूजा करा, त्यांचा गौरव करा. आणि म्हणून आज मी तुम्हाला या विषयावर म्हणजे ते 7 अपरिहार्य धर्म या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. की 7 अपरिहार्य धर्मामध्ये वज्जी लोकांना बुद्ध सांगत आहे की जोपर्यंत वज्जी लोक स्त्रियांचा, माता भगिनींचा सन्मान करतील, त्यांच्यावर बळजबरी करतील नाही, तोपर्यंत वज्जीचा पराभव कोणीही करू शकणार नाही. पण आज स्त्रियांवर किती बलात्कार होताना, तिची कुचंबना होताना दिसतात. आणखी माहिती आहे का? दुसरी लोक माहिती आहे काय करतात? देवीला नवच बोलतात. आपल्या समाजातील लोकांना आता विठ्ठोबाबाच्या नवसानं लेकरं व्हायला लागली. बरं, देवीच्या नवसानं आणि देवाच्या नवसानं मुलंच पाहिजे, मुली नाही पाहिजे त्याईले. मी कधीच ऐकलं नाही की देवीला असं मागत नाही की मला मुलगी दे, किंवा देवालाही मागत नाही की मला मुलगा दे. म्हणजे देवीलाही मुलगाच मागतात आणि देवाला. आम्ही म्हणतो देवाच्या आणि देवीच्या नवसानं मुलं होत नाही, पण आमच्या समाजामध्ये मात्र बौद्ध समाज मनुष्य वाटत नाही, विठ्ठोबाबाच्या नवसानं लेकरं होऊन राहिली. त्याच्यातनं आमच्यामध्ये काय फरक आहे? एक तर बाई म्हणे विठ्ठोबाबाच्या नवसाचं वय बनतेजी तर टाकळ गाठलेच नाव ठेवतो म्हणे. म्हणजे आमच्या समाजामध्ये अंधश्रद्धा आहे. आम्ही त्यांना म्हणतो की देवीच्या नवसानं. लक्षात घ्या, सावित्री आई काय म्हणते आणि तुकोबा राय काय म्हणतात? नवसे सायासे पोरे होती, मग का करणे लागे पती. देवीच्या देवाच्या नवसानं जर पोरं झाली असती, नवस केल्यानं पोरं झाली असती, विठ्ठोबाबाच्या नवसानं पोरं झाली असती, तर नवरा करायची गरज नसते. आता तर पोरी भेटतही नाही म्हणा. बिना लग्नानं विठ्ठोबाबाकडे जायचं, नाही तर कुठल्या तरी देवीला नवस करायचा. आता लग्न तर होत नाही, पोरी काही भेटत नाही, तर बिना नवसानंच होत आहे, तर मग पत्नी करायचं. ऐका काय गरज आहे? नाही करा. किती अंधश्रद्धेत आहोत आपण. तर देवी कोणाला मानायचं ते मी या ठिकाणी सांगतो. तर खरी देवी माहित आहे का? महाप्रजापती देवी, आहे का नाही? खरी देवी कोण? महामाया देवी, जिने या बुद्धाला जन्म दिला. ती महामाया देवी जन्माला आली नसती तर या जगाला बुद्ध दिसला नसता. काशी सुजाता देवी खीरदान घेऊन नसती तर या जगाला बुद्ध दिसला नसता. महाप्रजापती गौतमी, जी पहिली भिक्खुनी आहे, संगनायिका आहे, पहिली शिक्षिका आहे जगातली, तिला देवी म्हणा. महाप्रजापती गौतमी. देवी मानायचा असेल तर यशोधरेला देवी माना, जिनं राहुल बाळाला दान केलं 7 वर्षाच्या. स्वतः यशोधरा माता भिक्खुनी बनली. राणीसारखं जगता आलं असतं कोणाला? यशोधराला मातेला. पण तिनं भिक्खू बनली. आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून ती चालली. कोण? यशोधरा. कोण आहे ती? खऱ्या अर्थानं देवी आहे. दुसरी देवी मानायची असेल तर संघमित्राला माना. कोण? संघमित्रा. या जगातील सगळ्यात चांगले बहीण भाऊ जर कोण असतील तर संघमित्र आणि महामहेंद्र असे बहीण भाऊ. ते कोणते? राखीवाले, कच्चे धागेवाले बहीण भाऊ, आहे की नाही? तर संघमित्रा, महामहेंद्रा सारखी बहीण भाऊ अजूनही झाले नाही. संघमित्रा ही पहिली स्त्री आहे, सम्राट अशोकाची राजकुमारी, जी श्रीलंकामध्ये, भारतातून जगामध्ये पहिल्यांदा विदेशामध्ये धम्म प्रचाराला जाणारी संघमित्रा आहे. ती खरी देवी आहे. सम्राट हर्षवर्धनाची बहीण राजश्री भिक्खुनी होती, महान भिक्खुनी. सम्राट हर्षवर्धनाची बहीण राजश्री, तिला देवी म्हणा. सम्राट जयचंदाची दादी कुमारदेवी, ती महान उपासिका होती सारनाथची. कुमारदेवीला देवी म्हणा. या भारतामध्ये पहिली नागकन्या झाली, जिनं अख्ख्या जगावर, भारतावर शासन केलं. शासन करती राणी, नागर राणी म्हणजे नागनिका, तिला देवी म्हणा. आणि जिजाऊ, जिनं शिवबा घडवला आणि स्वराज्याचं स्वप्न बांधलं, स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणजे शिवाजी महाराज
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा साडी चोळी करून तिचा आदर सत्कार करणारा कोण होता? शिवाजी महाराज. म्हणून जिजाऊ हीच खरी शिवाजी महाराजांची गुरु आहे, दादोजी कोंडदेव नाही. तर देवी असेल तर जिजाऊजीनं शिवबा घडवला. ज्या शिवाजी महाराजांचा जन्म बुद्ध लेणीवर झाला, शिवनेरीच्या जुन्नरच्या, आहे की नाही. आणि पूर्ण बुद्ध लेण्यांवर जिथं जिथं गड किल्ले तिथं बुद्ध लेण्यांची सुरक्षा केली शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज स्वतः बुद्धिस्ट होते, त्यांचा जन्मच बुद्ध लेणीमध्ये झाला होता. आणि आणखी एक देवी मानायची असेल तर सावित्री आई. सावित्री आई हिला तर लोक 9 दिवसाला 9 दिवस ते साड्या परिधान करतात, पण आमची अशी एक देवी होऊन गेली सावित्री आई, जिच्या अंगावर लोक शेण मारत होते, चिखल मारत होते. तर एक साडी घालून जात होती, एक साडी घालून जात होती आणि दुसरी साडी आपल्या थैल्यामध्ये टाकून जात होती. कारण रस्त्यानं कोण जरी शेण मारलं, आहे की नाही, किंवा चिखल फेक केली तर ती साडी जर खराब झाली तर मी शाळेत जाईन, तर दुसरी साडी बदलवण्यासाठी दुसरी साडी पिशवीमध्ये घेत होती. म्हणून खरी देवी असेल तर सावित्री आहे, जिच्यामुळे आमची सावित्री आहे देवी आम्हाला शाळेत बोलावत होती आणि ही देवी आम्हाला त्या पहाडामध्ये बोलावते, गुफेमध्ये बोलावते, आहे की नाही. आमची खरी देवी असेल जी डबल साडी घेऊन जात होती शाळेमध्ये परिधान करण्यासाठी, ज्या सावित्री आईला खरी देवी माना, आपल्या जीवनामध्ये मानाचं असेल. आणि जिनं बोधिसत्व बाबासाहेब घडवला. आजची शिकली सवर्णी स्त्री हा बोधिसत्व बाबासाहेब घडवू शकत नाही, अशी स्त्री म्हणजे रमाई. म्हणून घराघरामध्ये बाबासाहेब जन्माला यावा असं वाटत असेल तर रमाई सारखी देवी, रमादेवी, रमाई सारखी स्त्री जन्माला आली पाहिजे. समजलं का? तुमच्यामध्ये नाही ताकद ती. आता तुम्ही घरी जा आणि म्हणा मी बनतो तुमची रमादेवी आणि तुम्ही बना आमचे बाबासाहेब, आहे का ताकद? मग रमाई काही कमी होती का? तिनं बाबासाहेब घडवला, बोधिसत्व बाबासाहेबांची जडणघडण केली, आहे का नाही. रमाई जन्माला आली म्हणूनच बाबासाहेब घडले, नाही तर आपणही घडलो असतं. आलं का लक्षात तुम्हाला? तर देव्या कोणाला मानायचं असेल तर ही देवी माना. तर मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संदर्भ सांगतो आणि या ठिकाणी थांबतो, छोटीशी गोष्ट देऊन सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलाच्या बदौलतच आज आपण हे सुंदर जीवन जगत आहोत. इथं बसलेल्या उपासक उपासिकांना मी एक गोष्ट सांगतो की बाबासाहेबांनी एक छोटासा ग्रंथ लिहिला, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवन्नती. हा ग्रंथ तुम्ही प्रत्येकाने वाचा. ताराबाई शिंदेने आणखी एक छोटासा ग्रंथ लिहिला, खूप सुंदर ग्रंथ आहे. ज्योतिबा फुलेंनी आणि मेजर कॅन्डी इंग्रज अधिकाऱ्यांनी बक्षीस दिलं होतं त्या ग्रंथामध्ये. छोटंसं पुस्तक आहे, मस्त आहे, ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना, ग्रंथ वाचा. आणि दुसरा ग्रंथ बाबासाहेबांना हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवन्नती. आणि लक्ष्मी नरसू जे बाबासाहेबांचे हे होते कार्यकर्ते, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, बौद्ध धर्म और नारी. हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा ऑनलाईन. बाबासाहेब म्हणतात एखाद्या देशाची प्रगती तिथल्या स्त्रियांच्या प्रगतीवरूनच मी बघतो. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रिया होत्या. आम्हीही इतिहास घडविला हे उर्मिलाताई पवारचं पुस्तक वाचा. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये स्त्रियांचं किती मोठं योगदान होतं. आज ज्या स्त्रिया राष्ट्रपती झालेल्या आहेत, मोठमोठ्या पदावर गेलेल्या आहेत, तर बाबासाहेबांच्या संविधानाच्या बदौलत आणि हिंदू कोड बिलाच्या बदौलत. तर मी या ठिकाणी आज एक गोष्ट सांगतो छोटीशी आणि थांबतो 2 मिनिटाची. एकदा काय झालं, ही कहाणी तुम्ही ऐकली असेल आणि या कहाणीला मी विराम देऊन अंधश्रद्धेतून काढणारी ही कहाणी आहे, तुम्ही ऐकली असेल. मी सांगतो. एकदा काय झालं, एका मुलीचं लग्न झालं. आता ती मुलगी माहिती आहे का, वैज्ञानिक विचारवाली होती, नास्तिक होती. नास्तिक म्हणजे काय, तिचा देवा धर्मावर विश्वास नव्हता. आणि ज्यावेळी तिच्या घरचं वातावरणही नास्तिक होतं, ती विज्ञानवादी होती. ती चमत्कारवादी नव्हती, अंधश्रद्धेतली नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बोलू नका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही, लक्षात घ्या. तर ती अंधश्रद्धेतली नव्हती. कोण? ती मुलगी. आता तिच्या घरचं वातावरण नास्तिक होतं, ती त्या नास्तिक परिवारामध्ये वाढलेली होती, तिचा देवा धर्मावर विश्वास नव्हता. बाबासाहेब म्हणतात दारूची नशा जशी पुरुषाला घातक आहे, तशी एखाद्या बाईला जर देवाची नशा असेल तर ती बंद्या कुटुंबाचा कबाडा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. दारूची नशा सत्यानाश तर करतेच कुटुंबाचा, पण देवा धर्माची नशा एखाद्या बाईले जर देवाची नशा असते, ती बंद कुटुंब, लेकरं बाळ सब सत्यानाश करते, घरामध्ये अंधश्रद्धा आणते. म्हणून दारूची नशा जेवढी खतरनाक आहे ना, तेवढी देवादेवीची नशा खतरनाक आहे. आमच्या समाजातल्या बायाला आहे देवीची नशा.
आता लंगर करायला जातील तिकडं, 10 दिवस खायला जातील, गरबा खेळायला जाणाऱ्या काही काही बाया आहे, पाहायला जाणाऱ्या बाया आहे, आमच्याच समाजाच्या बाया वर्षाभासात येतील नाही, पण इथून गाडी करून तिथे जातील. मी बघितले आहे प्रत्यक्ष. म्हणून तुम्हाला देव्या म्हणायचं असेल तर सावित्री आईला म्हणा. तर ही जी मुलगी आहे का नाही, तिच्या आई वडिलाच्या घरचं वातावरण बुद्धिस्ट होतं. ती वैज्ञानिक सोचवाली होती, तर्कवादी होती. तर तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर ती आपल्या सासरी नांदायला आली. तर तिची सासू होती देवभोळी. देवभोळी म्हणजे भक्ती नव्हती, त्याच्यात ते देवीची भक्ती नव्हती तिच्या घरात. तर 33 कोटी देवी देवताच होते. आपल्या लोकांच्या घरामध्ये समोर गौतम बुद्ध बाबासाहेब ना किचन मध्ये काहीच ते मांडून आहे की नाही, किचन मध्ये मांडून आहे ना. म्हणजे मराठवाड्यामध्ये गाणं आहे, खरा बाप तो बाजूला ठेवला आणि 12 बापाचा अंगारा लावला. तर ही मग सासूबाई काय म्हणते, 2-4 दिवस झाले तिच्या लग्नाला. सासूबाई काय म्हणते, आमच्या गावामध्ये एक पहाडी आहे म्हणते, तिथे एक मस्त देवी आहे म्हणते, चमत्कारी, आणि ती मस्त आशीर्वाद देते, नवसाले पावते आणि लयच मस्त देवी आहे म्हणते, चांगली तिच्याकडं दिव्य शक्ती आहे म्हणते. कोण? सासूबाई. तर 2-4 दिवस वगैरे नेत नाही सासूबाई, पण 5व्या दिवशी म्हणते सकाळी सकाळी उठते, तिला पूजाची थाली वगैरे नाही का, थालीमध्ये आरती वगैरे करायला लावते आणि ते वगैरे निघते. कापूर आरती, धूपदीप झाला, आता कापूर आरती सगळं घेऊन चालली जाते. तर सासूबाई तर तेवढ्यात माहित आहे का, रस्त्यावर काय दिसते, सिंह दिसते नकली. आता ते बनवत नाही का लोक, लेआउट वगैरे टाकते, दिसत नाही का, तसं बनवते नसते, नकली सिंह दिसते. सासूबाईले दिसते ना, त्या सुनबाईच्या हातामध्ये काय, आरतीचं ताट. निघाले कुठं आहे ते, पहाडावर गावातल्या देवीच्या दर्शनासाठी, आशीर्वाद घ्यासाठी सासूबाईने येत आहे. तर सासूबाई थांबा थांबा म्हणते, काऊन काय झालं. तर ते बघा म्हणते, ते सिंह आपल्याला खाऊन टाकन म्हणते. आता तो सिंह कायचा होता, तर रोडवर असाच नकली केला होता, डुप्लिकेट असं ते नाही का, मनोरंजन म्हणून. तुम्ही पाहता ते गार्डन मध्ये बगीच्यामध्ये लावतात ना, खरे असतात का ते, खरे असतात का ते हत्ती वगैरे, ते गार्डन मध्ये सिमेंटाचे वगैरे ते फायबरचे बनवतात, खरे असतात का नाही. तो रस्त्यावर होता सिंह. सासूबाई थांबू नका, पुढे जाऊ नका. तर काय झालं काय म्हणतात सुनबाई, अगं ते वाघ खाऊन टाकन ना आपल्याला. तर ते सासूबाई विचारात पडते, माझी सून किती अडाणी आहे म्हणते, ऍक्टिंग करते ते सुनबाई, तिला सगळं समजते, ऍक्टिंग करते, कारण ती वैज्ञानिक सोचवाली असते ती. सासूबाईला तिला अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं असते, ती ऍक्टिंग करते. कोणती? सासूबाई म्हणते, माझी सूनबाई म्हणते भोळी आहे, मी चांगलं समजत होतं शिकलेली असेल म्हणून. अगं म्हणजे तो दगडाचा पत्थर म्हणजे दगडाचा तो वाघ आहे म्हणजे, तो कसा खाईल म्हणते मासाला, दगडाचा तो सिंह वाघ खाईन का म्हणते, आपल्याला अजिबात खाणार नाही म्हणते. तर मग जाते पुढे, आणखी पुढे जाऊन माहिती काय, गाय दिसते पांढरी शुभ्र रस्त्यावर, सिमेंटची दगडाची गाय दिसल्या. तर ते सासूबाई थांबा म्हणते, मी एक पातेलं घेतो, ते गंजी वगैरे घेतो ना, आपण म्हणते संध्याकाळी या गाईचं दूध काढून ते रस्त्यावर आहे, दूध काढू यायचं आपल्याला, संध्याकाळी बासुंदीले वगैरे होईल, चांगले खिरीले वगैरे. तर सासूबाई, अरे किती भोळीसर स्वभावाची आहे मासुशीला, चुलीला एवढी अक्कल नाही, काही दगडाची गाय आहे रस्त्यावर, अशीच आहे ते खिलोना म्हणून. ते गाय कशी दूध देईन, ते दगडाची रस्त्यावरची. मग ते झालं, मग पुढे जाऊन जाते तर पुन्हा एक भल्ला मोठा नागर आहे, ते दगडाचा असा राहते, लोक बनवतात का नाही ते. तर सासूबाई थांबा म्हणते, तो नाग दसन म्हणते, तुमचा चावा घेईल म्हणते, समजलं का. अगं म्हणते, काय तू वेड्यासारखी करता, अगं तो दगडाचा नाग आहे, कसा चावा घेईल, कसा काय दसन म्हणते तो. मग जाते देवीच्या मंदिरामध्ये. आता तुम्हाला समजलंच असेल, देवीच्या मंदिरामध्ये ते. तर सासूबाई काय म्हणते सुनाला, बघ म्हणते, ही देवी लई चमत्कारी आहे, नवसाले पावणारी आहे, लईच ताकद आहे म्हणते, दिव्य शक्ती, तू इले आशीर्वाद माग म्हणते. कोणाले? ते सिंहावर बसलेली देवी राहते, मस्त अशी जीप काढून, अशी महाकाली एक टांग देऊन, समजा तुम्ही पाहिलेच म्हणजे अशी. तर ते माहित आहे का, ती सुनबाई माहित आहे का, तिला सासूबाईला कायच्यातून काढायचं असते, अंधश्रद्धेतून, त्या भक्तीच्या नशेतून. तर सासूबाई म्हणते, तो दगडाचा वाघ जर खात नसेल, काही करत नसेल, तो दगडाची गाय जर दूध देत नसेल, आणि तो दगडाचा पत्थराचा सरप जर माणसाला डसत नसेल, त्यांना काही होत नसेल, तर ही दगडाची देवी माय काय हलकन भारी करणार आहे म्हणते. मी त्या अजिबात त्या देवीच्या पाया लागणार नाही म्हणते. ती माहित आहे का, सासू काय म्हणते, त्या देवीच्या पाया पड, त्या दगडाच्या. ती काय म्हणते का, सुनबाई मी त्या दगडाच्या देवीच्या बनणार नाही म्हणते. ते माहित आहे का, उलटी अशी पलटते, आरतीचं ताट खाली ठेवून देते मंदिरामध्ये, सासू माच्याच पाया लागते. कोणाच्या? सांगा बरं, सासूबाईला कसं वाटत असेल. सासूबाई म्हणते,
तुम्ही आमच्यासाठी जिवंत देवी आहात, जिनं तुम्ही तुमच्या मुलाला जन्म दिला, त्याच्यामुळे मी तुमच्या घरी सुनबाई बनून आली. माझ्यासाठी तुम्ही आता सासूला देवी म्हणते, आई ही गोष्ट कथा आहे, याच्यातून मेसेज घ्या, बोध घ्या. तर सासूबाई म्हणते मी त्या देवीच्या पाया लागणार नाही, मला नाही, माझ्यासाठी तुम्हीच देवी आहे, तुम्हीच मला आशीर्वाद द्या म्हणते. मला त्या दगडाच्या देवीपेक्षा म्हणते तुमच्याच आशीर्वादाची गरज आहे, आणि मला माहित आहे म्हणते तुमचाच आशीर्वाद, तुम्ही जिवंत देवी आहात. माझ्यासाठी सासू कोण आहे? तुम्ही सासू नाही, माझ्यासाठी तुम्ही माता आहे, जय माता आहे, माझ्यासाठी तुम्ही देवी आहात, तुम्हीच मला आशीर्वाद द्या, तुमच्याच आशीर्वादाने माझं सगळं चांगलं होणार आहे म्हणते. मी त्या देवीच्या पाया लागणार नाही. समजून द्या, त्या सासूबाईला अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून, त्या अंधविश्वासातून काढणारी कोण आहे? अंधश्रद्धेतून कोण आहे? सुनबाई. समजलं का? म्हणून जिवंत देवी आपली आई आहे, जन्म देणारी माता आहे. जिवंत देवी आपली कोण आहे? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातला स्त्रियांचा पहिला पुढारी बुद्ध आहे, ज्याने स्त्रियांना भिक्खुनी बनवलं, स्त्री शिक्षणाचा मदत अधिकार दिला. म्हणूनच माहिती आहे का, बुद्धाने पहिल्यांदा स्त्रियांना मुक्त केलं, म्हणूनच ब्राह्मणांनी मनुस्मृती लिहून स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम केलं. जे बुद्धानं मुक्त केलं, तर मनुस्मृतीनं पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केलं. स्त्री गुलाम झाली तर अख्खा कुटुंब काय होते? गुलाम होत असते. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून या देशामध्ये जिवंत मातेची, जिवंत पत्नीची पूजा करत नाही लोक. फक्त 90 दिवस तिचा आदर करा, आदर सत्कार करा, आणि 10व्या दिवशी मात्र तिच्यावर बलात्कार करा, आहे की नाही? पण बुद्ध काय म्हणतात? 90 दिवस नाही, सदैव आपल्या पत्नीची जागा आपल्या हृदयात असावी, पायाशी नाही. म्हणून आम्ही बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना पाया नाही लागू देत, महिलांच्या. समजलं का? पाया लागण्याची परंपरा आपली नाही आहे. आपल्या पत्नीची जागा, आपली खरी पत्नीच आपली देवी आहे. आपली देवी आपली आई आहे. सावित्री आहे, जिजाऊ, रमाई, हे सगळे आहे. यशोधरा, महाप्रजापती गौतमी, महामाया देवी, नागनिका देवी, कुमारी, संगमिता, हे सगळे कुमार देवी, ह्या सर्व स्त्रिया काय आहे? खऱ्या अर्थानं जिवंत देवी आहे. त्याने ह्या महापुरुषांना जन्म दिला, म्हणून आपण हे आहे की नाही? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. तर लक्षात घ्या. तर आज या ठिकाणी विशेष धम्मदेशना म्हणून या ठिकाणी मी थांबतो. भवतु सप मंगल, भवतु सप मंगल, भवतु सप मंगल. ही आपल्या आईच्याच पायाच्या ठिकाणी जन्नत आहे, स्वर्ग आहे. आई वडिलांची सेवा करणं याच्यासारखं दुसरं मंगल काम कोणतंच नाही. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सप मंगल, भवतु सप मंगल, भवतु सप मंगल.